मामा आणि भाच्याचं जितकं छान जमतं तितकं मायलेकाचं सुद्धा जमत नाही असं म्हणतात। मात्र उत्तर प्रदेशच्या झाशीमधील या मामा भाच्यांसारखं सुद्धा काही अपवाद आपल्या आजूबाजूला असतात। एका जुगारी भाच्यानं चक्क मामाच्या घरावरच गोळीबार केला। या घटनेनं झाशी शहर हादरून गेलंय। नागरिक दहशतीच्या छायेखाली आहेत। एक वेळ आई नाही पुरणार इतके मामा लाड पुरवतो। एक प्रकारे मामा भाच्यात मैत्रीचं नातं असतं, पण जुगारी भाच्याला काही मामानं जवळ केलं नसावं, त्यामुळे नाराज भाचा त्याच्या जीवावर उठला। एका साथीदारासह भाचा बाईकवर मामाच्या घराच्या समोर आला आणि त्यानं मामाच्या घरावर गोळ्या झाडल्या। बाईक सुरू करून त्याचा साथीदार तयारच होता। या बाईकवर बसून तिथून त्यानं पळ काढला। सुदैवानं मामा या हल्ल्यात वाचलाय। मंडळी, तुम्ही भुरटा चोर, सोनसाखळी चोर, बाईक चोर असे अनेक प्रकारचे चोर पाहिले असतील, पण तुम्ही कधी स्पायडर चोर बघितलाय का? नसेल बघितला तर हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये तुम्ही जो व्यक्ती पाहताय तो आहे स्पायडर चोर। आता तुम्ही म्हणाल की नेमका हा काय करायचा? तर मंडळी, हा स्पायडर चोर एखाद्या इमारतीमध्ये पाईप न चढायचा आणि हात साफ करायचा। या चोरावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे। मोठ्या शिताफीनं पोलिसांनी आता या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्याच्याकडून सोन्याचे दागिने, हिरे असा एकूण 36,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। मंडळी, सध्या सगळीकडे अवकाळी पावसाच्या बातम्या तुमच्या कानावर पडत असतील। अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या सुद्धा घटना तुम्ही पाहिल्या असतील, पण अशा परिस्थितीत सावधानता बाळगा। आता ही दृश्य जरा नीट बघा। या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी दिसत आहेत। यातल्या काही जणांच्या अंगावर वीज कोसळली। या दुर्घटनेमध्ये 5 विद्यार्थी जखमी झाले, तर 5 पैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेलं नाहीये, पण वादळी वाऱ्यात झाडाखाली थांबणं टाळा आणि काळजी घ्या। मंडळी, सध्या भर उन्हात अवकाळी पावसानं सुद्धा हजेरी लावायला सुरुवात केली आहे। सोबतच जोरदार वादळी वारा सुद्धा सुटतोय, पण या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडतायत, होर्डिंग्स कोसळतायत, कित्येक दुर्घटना घडतायत। अशीच एक घटना आता कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। मंडळी, ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या हापुडमधली। तुम्हीच ही दृश्य पहा। एका दुकानासमोर ही तरुण मंडळी आपलं काम करतायत, तेव्हा परिसरामध्ये सोसाट्याचा वारा सुटला होता, ज्यामुळे दुकानावर लावलेलं होर्डिंग कोसळलं। हे होर्डिंग अक्षरशः एकाच्या अंगावर पडलं तर दुसऱ्याला सुद्धा जोरदार लागलंय। या दुर्घटनेत दोन्ही युवक जखमी झालेत। दोघांवरही उपचार सुरू आहेत। मात्र असा सोसाट्याचा वारा सुटला तर मंडळी, तुम्ही सुद्धा जरा जपून राहा, अन्यथा ही दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही। चुका सगळ्यांकडून होतात, मात्र चूक झाल्यावर ती सुधारता आणि सावरता आली पाहिजे। चूक झाल्यावर त्यात पण जर ती चूक कोणाच्या जीवावर बेतणार असेल तर ती चूक वेळीच सावरणं गरजेचं असतं। राजकोटमध्ये एका ट्रॅक्टर चालकाचा टर्न चुकला। टर्न चुकल्यामुळे ट्रॅक्टरनं थेट बाईक स्वाराला उडवलं। आपल्याच मालकीचा रस्ता असल्यासारखं चालकानं ट्रॅक्टर वळवला आणि थेट बाईक स्वाराला उडवलं। बरं, अपघात झाल्यानंतर त्याने हम नहीं रुकेंगेचा पवित्रा घेत धूम ठोकली। अपघात जरी चुकून झाला असला तरी चूक स्वीकारणं गरजेचं असतं। अपघात रोखण्यासाठी अनेक नियम लावण्यात आले, मात्र तरीही वेग आणि लवकर पोहोचण्याच्या घाईची नशा अनेकांच्या डोक्यातून काही केल्या उतरत नाही। उत्तर प्रदेशच्या सहानपूरमधील ही दृश्य आपण बघतोय। एका बाईकवर 2 जण प्रवास करत होते। समोरील कारला ओव्हरटेक करायच्या नादात बाईक रस्त्याच्या दुसऱ्या साईडला वळवली। समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारनं बाईकला जोरदार धडक दिली। बाईकवरील दोन्ही प्रवासी खाली पडले, तर कारच्या बोनेटचं नुकसान झालं। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली। सुदैवाने याच्यात जीवितहानी झाली नाही, मात्र लवकर पोहोचण्याची घाई जीवावर बेतली असती हे मात्र नक्की। कायद्याचा धाक नसलेले गुंड मनाला वाटेल तसं वागत असतात। त्यांच्या मनाविरोधात वागणाऱ्यावर कुऱ्हाडीनं वार सुद्धा करतात आणि दहशत माजवतात। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरच्या सिकंदराबाद ईदगाह या परिसरात असाच कारनामा गुंडांच्या टोळक्यानं केला। प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिला म्हणून पेट्रोल पंपावरच्या सेल्समनलाच त्यांनी मारहाण केली।
पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे, असा सहजासहजी कोणालाही देताच येत नाही, कारण त्याचा वापर गुंड कशासाठी करतील याचा काही नेम नाही. त्यामुळे सेल्समननं त्यांना नकार दिला. तर त्यांनी थेट त्याला मारहाण करायला सुरुवात केली. पण हा मुजोरपणा त्यांच्याच अंगाशी आला. पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय, अद्दल घडवली. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. चोरांना कसलाच धाक राहिलेला दिसत नाहीये. आता घरात नाही तर घराबाहेर सुद्धा चोरी व्हायला लागली आहे. लखनौच्या बरावन कला या गावातली ही चोरीची घटना आहे. रात्रीची संधी साधून चोरट्यांनी एका घराबाहेरील दुचाकी पळवली. दुचाकी ढकलत न्यावी लागेल तरी चालेल, पण चोरी करणारच असं जणू चोरट्यांनी ठरवलंच होतं. दुचाकी ढकलत दोघे चोरटे निघाले आणि कोणाला कळलंही नाही. आता ही दुचाकी चोरटे विकणार की स्वतःसाठी वापरणार हे तर माहीत नाही, पण दुचाकी मालकानं मात्र पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार केली आहे. टवाळखोरांची गुंडगिरी वाढतच चाललेली आहे. हाणामारी करणं म्हणजे एक प्रकारचा खेळच झालाय. आजकाल हाणामारीला कारण लागत नाही, कारण कोणतंही असो हाणामारीनेच उत्तर दिलं जातं. उत्तर प्रदेशच्या हापूरमधली ही दृश्य आहेत. 4 जणांची टोळी विरुद्ध 2 भाऊ अशी भर रस्त्यात हाणामारी झाली. 4 गुंड मिळून 2 भावांना दणादण मारत होते आणि एखाद्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असल्यासारखं बघणाऱ्यांनी गर्दी केली होती. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांना अद्दल घडवणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ही गुंडगिरी कधी आणि कशी थांबेल हा प्रश्न उपस्थित झालाय. सराईत चोरटे किती बिनधास्त आणि सरावलेले असतात, ते किती सहज चोरी करतात हे कोल्हापुरातल्या या चोरीच्या घटनेतून तुमच्या लक्षात येईल. दिवसा उजेडी इतक्या बेमालूमपणे आणि इतक्या जलद गतीने चोरट्यांनी गल्ल्यातली रोकड पळवली. चप्पल विकत घेण्याच्या बहाण्यानं ते आले. आधी टेबलवर ठेवलेलं पाकिट तपासलं, पण त्यात काही हाती लागलं नाही. मग पुन्हा एकदा आजूबाजूचा अंदाज घेत थेट गल्ल्यातच हात घातला आणि हातातल्या स्क्रू ड्रायव्हरनं फक्त गल्लाच नाही फोडला, तर गल्ल्यात बंद असलेली रक्कम सुरक्षित असल्याचा दुकानदाराचा विश्वासही तोडला. त्यामुळे कितीही सुरक्षित वाटत असलं तरीही आपलं लक्ष दुकानात, घरात कायम असायला हवं. नाहीतर तुमच्या नजरेखालून सुद्धा चोरटे कशी चोरी करतील याचा नेम नाही.